नमस्कार, आज मी बनवत आहे फ्राय शेवगा. यांना मुंगण्याच्या शेंगा पण म्हणतात. 250 ग्रॅम मी शेंगा घेतलेल्या आहेत. त्यांची सालं काढून त्यांना कट केलेलं आहे आणि स्वच्छ धुवून 5 मिनिट आपल्याला चाळणीमध्ये वाफवून घ्यायचे आहेत. मीडियम टू हाय फ्लेमवर 5 मिनिट वाफवल्यानंतर यांना आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड केल्यानंतर यांच्यामध्ये ड्राय मसाले आपल्याला घालायचे आहेत. तिखट, हळद, धने जिरे पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, चवीपुरतं मीठ इथे घालायचं आहे. अर्धा टीस्पून चाट मसाला आणि लिंबाचा रस इथे घालायचा आहे आणि ह्या सर्वांना आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. पाव टीस्पून हिंग मी इथे घालत आहे. मसाले आपल्याला आपल्या आवडीनुसार इथे घालायचे आहेत आणि 15 मिनटं याला मुरत आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. 15 मिनिट झालेले आहेत. मसाल्यात शेंगा आपल्या छान मुरलेल्या आहेत. आता एका पॉटमध्ये मी 2 टेबलस्पून बेसन आणि 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेत आहे. पाव टीस्पून इथे मीठ घालत आहे. पाव टीस्पून लाल तिखट इथे घालत आहे. आता ह्या सर्वांना आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्या शेंगा आपल्या मसाल्यामध्ये मुरलेल्या आहेत त्यांना हा सगळं आपल्याला कोट करून घ्यायचं आहे. सगळ्या शेंगा मी डब्यात घातलेल्या आहेत आणि डबा बंद करून मी त्यांना छान हलवून घेत आहे. शेंगांना बेसन पिठाचं व्यवस्थित कोटिंग झालेलं आहे. आता आपल्याला ह्या सर्व शेंगांना प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. एका पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून ऑइल गरम करत आहे आणि ह्या शेंगाला आपल्याला त्यामध्ये घालून शॅलो फ्राय करायचं आहे. 1 मिनिटभर कव्हर करून यांना शिजू द्यायचं आहे आणि नंतर त्यांना पलटवून घ्यायचं आहे. पुन्हा त्यांना कव्हर करून 1 मिनिटभर शिजू द्यायचं आहे आणि आपल्याला ह्या आलटून पलटून छान क्रिस्पी अशा शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. हे सगळं आपलं लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला करायचं आहे. शेंगा आपल्या फ्राय झालेल्या आहेत. मी त्यांना काढून घेते. ह्याच पद्धतीने उरलेल्या शेंगा पण करायच्या आहेत. तेलाची गरज असेल तर तुम्ही 1 टेबलस्पून तेल इथे घालू शकता. शेंगा आपल्या फ्राय झालेल्या आहेत. त्या खायला फार छान लागतात. एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.